जस्ट फॉर हार्टच्या क्रॉनिक केअर प्रोग्राममध्ये तुम्ही सगळ्यांनी भाग घेतला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे की या प्रोग्राममध्ये नक्की काय काय स्टेप्स तुम्हाला सुरू करायचे आहेत. सगळ्यात पहिले तर हे आपलं ॲपचं स्क्रीन आहे. हे तुम्ही ओपन केल्यानंतर डेली तुम्हाला रेकॉर्ड्सवरती जायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या हेल्थ कोचने तुमच्या हेल्थ कन्सल्टेशनमध्ये जे काही गोष्टी रेकॉर्ड करायला सांगितल्या असतील त्या रेकॉर्ड करायच्या आहेत. से फॉर एक्झाम्पल व्हायटलमध्ये गेल्यानंतर तुमचं BP किती आहे, वेट किती आहे, उंची किती आहे, हे तुम्ही नोंद करू शकता. त्यानंतर परत आपण लाईफस्टाईलमध्ये गेल्यानंतर मग रोजचा तुमचा स्टेप काउंट किती आहे. समजा आजचा माझा स्टेप काउंट आहे 5000. मग तो इथे सेव्ह करायचा. सेव्ह केल्यानंतर आज पाणी किती प्यायला आहात, तर पाणी समजा मी 3 लिटर प्यायले आहे. सो हे सगळं सेव्ह केल्यानंतर खालती एक अपडेट लाईफस्टाईल बटन आहे. सो इथे जाऊन अपडेट लाईफस्टाईल करायचं आहे. अशा प्रकारे जर का तुम्हाला डायबिटीस असेल तर त्यासाठीचे जे ट्रॅकर्स आहेत ते तुम्ही इथे अपडेट करू शकता. तुम्हाला जर का फॅटी लिव्हरचा प्रॉब्लेम असेल तर त्याचे ब्लड रिपोर्ट्स तुमच्याकडे आलेले असतील आत्ता लेटेस्ट, ते तुम्ही इथे या ट्रॅकर खालती अपडेट करू शकता. तुम्हाला जर का डिस्लिपिडिमिया असेल म्हणजे तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, ट्रायग्लिसराईडचे रिपोर्ट्स आहेत तुमच्याकडे, ते तुम्ही या ट्रॅकरमध्ये अपडेट करू शकता. सो डेली तुम्हाला मेजरली लाईफस्टाईल आणि व्हायटल्स हे 2 ट्रॅकर्स करायला लागतील. वीकली याच्यातले तुमचं BP किंवा डायबिटीसवाले जे आहेत ते करायला लागतील. सो तुम्ही तुमच्या हेल्थ कोचशी सुद्धा एकदा बोलून घेऊ शकता की तुम्हाला कुठले कुठले ट्रॅकर्स अपडेट करायचे. आता हे डेली तुमचं अपडेट झालं की परत आपण होमवरती जाऊयात. इथे आल्यानंतर दर महिन्याला तुम्हाला तुमच्या हेल्थ कोचबरोबर एक कन्सल्टेशन मिळणार आहे. सो तुम्हाला बुकवरती जाऊन तुमची जी सर्व्हिस आहे तिथे तुम्हाला क्रॉनिक केअर प्लॅन आहे. सो क्रॉनिक केअर सिलेक्ट करायचं आहे. तुम्हाला कोणत्या डॉक्टरकडनं किंवा कोणत्या कन्सल्टंटनी लास्ट टाईम कन्सल्ट केलं होतं, समजा नेहाबरोबर झालं आहे, तर तुम्ही कन्सल्टंट सिलेक्ट करून तुम्हाला किती तारखेला तुमचं कन्सल्टेशन हवं आहे हे सिलेक्ट करून इथून तुम्हाला सकाळी हवं आहे का संध्याकाळी हवं आहे हे कन्फर्म करून तुम्हाला इथे सबमिट करायचं आहे. एकदा तुम्ही हे सबमिट केलं की मग तुम्हाला जस्ट फॉर हार्टच्या टीमतर्फे, आमच्या टीममधली जे सपोर्ट टीम आहे ती तुम्हाला कॉल करून तुमची अपॉइंटमेंट एक्झॅक्टली किती वाजता असेल हे कॉल करून तुम्हाला सांगते. ह्याशिवाय तुमचं इथे होमच्या शेजारी हा जो ॲक्टिव्हिटी टॅब आहे तिथे जाऊन तुम्ही नियमितपणे बघू शकता की तुम्हाला तुमच्या हेल्थ कोचने काय काय मेसेजेस पाठवलेले आहेत. तुम्हाला काही डाएट प्लॅन पाठवलेले असतील तर ते इथे आहेत, जे तुम्ही इथे जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता आणि तुमच्याकडे सेव्ह करून ठेवू शकता. या सगळ्याबरोबरच आपण जस्ट फॉर हार्टच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये डेली चॅलेंजेस चालवतो. सो हे जे हेल्थ कन्सल्टेशन आहे हे महिन्यातनं एक मिळेल आणि प्लस आपले जे यूट्यूब मेंबरशिप आहे तिथे जाऊन तुम्हाला हे चॅलेंजेस जॉईन करायचे आहेत. सो चॅलेंजेस कसे जॉईन करायचे या संदर्भात सुद्धा तुम्हाला अधिक माहिती प्रोव्हाइड केली जाईल.